सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतीय भूमीला ऋषी मुनींनी योगिक साधना करून तपश्चर्येची भूमी बनवलेली आहे। याच तपश्चर्याच्या आधारावर समाजात धर्म आणि साधना प्रसारित करून त्यायोगे मानवी जीवन सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न केला गेला। परंतु आजचा माणूस प्राचीन काळातील ऋषींचा वंशज असला तरी त्याला त्याचे विस्मरण झाले। आजच्या पिढीला सर्व प्राचीन शिवविज्ञानांचे ज्ञान मिळावे आणि तपश्चर्येद्वारे ज्ञान, योग, तप आणि आत्माची ऊर्जा शक्तीद्वारे कर्मांचे दुष्परिणाम दूर करून पापांचे प्रायश्चित करून सर्वांना सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग मोकळा व्हावा व आधुनिक जीवनशैलीत सुद्धा प्राचीन साधना करून आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या सुखी समाधानी आयुष्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी गोव्यातील धामसे येथे असलेल्या शिवा सायन्स मेडिटेशन आश्रमात आगामी 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 दरम्यान चक्र ध्यान धारणा सत्राचे आयोजन करण्यात आले। या चक्र ध्यान धारणा सत्रात आश्रमाचे प्रमुख ब्रह्म चैतन्य स्थित सद्गुरू भैयाजी महाराज सर्व साधकांना मानवी शरीरातील प्रमुख 7 चक्र आणि त्यांच्या कार्याचा मानवी आयुष्याशी असलेला गूढ विस्तृत संबंध, त्यांची शुद्धी, जागृती तसेच सुप्त कुंडलिनी शक्ती जागृती प्रक्रिया, तिचा शास्त्रीय प्रवास आणि शरीरातील नाडी तंत्रांचे देखील ज्ञान देतात। त्यात सोबतच विविध शारीरिक पीडा, आजार आणि शरीरातील पचन तंत्रांचे त्यासोबतच विविध शारीरिक पीडा, आजार आणि शरीरातील पंचतत्वाचा संतुलनाचा परस्पर संबंध आणि संपूर्ण आरोग्य प्राप्तीसाठी पंचतत्वाचा संतुलनाची प्रक्रिया याबाबतीत प्राचीन ज्ञान साधकांना दिले जाते। याशिवाय आयुष्यातील समस्यांची मूळ कारणे, गृहदोष, वास्तुदोष, पितृदोष आणि कर्मदोषांचे समूळ निराकरण दिव्य सिद्ध मंत्र साधनेद्वारे कसे केले जाते याची माहिती साधकांना दिली जाते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष ध्यान साधनेद्वारे या सर्व गोष्टींची अनुभूती होईल अशी आदर्श समंत्र साधना इथे केली जाते। अशा आयुष्य सुखमय करणाऱ्या आणि साधनेद्वारे जीवन परिपूर्ण करणाऱ्या चक्र ध्यान धारणा सत्राचा सर्व धर्म, पंथ आणि 18 प्रकार जाती धर्माच्या सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवा सायन्स मेडिटेशन आश्रमाच्या समन्वयसेविका डॉक्टर नम्रता रेडकर यांनी केले। शिवा सायन्स मेडिटेशन आश्रमाच्या समन्वयक डॉक्टर नम्रता रेडकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे। आजच्या विज्ञानाच्या सोबतीने प्रत्येकाने प्राचीन शिव विज्ञान स्वीकारले तर आपल्या भारतात विश्वगुरू होण्यासाठी फार काळ लागणार नाही, शंकाच नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नमस्कार। शिवा सायन्स मेडिटेशन्समध्ये परमपूज्य भैयाजी चक्रा मेडिटेशनचे सत्र घेतात। 5 दिवसाचा एक लेवलचा कोर्स असतो। त्यांना मेन सत्र जे आहे ते लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असे डिवाइड केलेले आहेत। एक लेवल 5 दिवसाचं असतं। पहिल्या दिवशी आपल्या शरीराची रचना आणि आपल्या सूक्ष्म शरीर कसं असतं त्याच्याबद्दल सांगितलं जातं। दुसऱ्या दिवशी आमच्या शरीरामध्ये बीज मंत्राचा ॲक्टिवेशन आणि संजीवनी शक्तीची ॲक्टिवेशन गुरुजी करतात। तिसऱ्या दिवशी साधना घेतात। प्रत्येक मूलाधार चक्र जो आहे आपला त्याला ॲक्टिवेट करून त्यातली जी कुंडलिनी शक्ती जागृत करतात आणि त्यातले जी शक्ती आहेत त्यांना जागृत करून आपल्या शरीरामध्ये ती गतिमान करतात। चौथ्या दिवशी प्रॅक्टिकली स्वतःचं आरोग्य आपण ह्या शक्तीद्वारे जी कुंडलिनी शक्ती जी मूलाधारमध्ये सुप्त होते तिला जी जागृत केलेली आहे परमपूज्य भैयाजींनी आणि त्यांचे फायदे काय आहेत आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे तुम्हाला दिसणार आहे आणि त्यांचे रिलेटेड साधना। मग लेवल 2 मध्ये काय असतं की जे आपल्याला इफेक्ट करतात, फॉर एक्झाम्पल ग्रह दोष असतात, वास्तू दोष असतात, तर ती ग्रह दोष आपण साधनाद्वारे कसं आपण टॅकल करू शकतो। और वास्तू, आता आपण लोक फ्लॅटमध्ये राहतो, नाहीतर कुठे पहिली जे आपल्याला बनवून दिलेली घरं असतात त्याच्यात राहतो, थोडे चेंजेस करतो, तर ती वास्तूप्रमाणे असत नाही, तर वास्तूची ते साधना आम्हाला देतात आणि थोडे थोडे करेक्शन सांगतात वास्तूमध्ये, जेणेकरून आपलं आयुष्य कुठे आपल्याला डिफिकल्टीज येतात ते आपण बघून आणि त्याच्यासोबत लेवल 2 मध्ये आपल्याला ते एक ब्राउझर देतात, जेणेकरून त्या ब्राउझरशी आपण कनेक्ट होऊन तो ब्राउझर आपल्याला सांगतो की आपल्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स, का कुठल्या रीतीने का म्हणून प्रॉब्लेम्स येत आहे। म्हणजे आपण जगताना आपल्याला समजत नाही, आपण फक्त काय म्हणतो की प्रॉब्लेम्स येत आहेत, पण ते काय येत आहेत, ग्रहामुळे येत आहेत का, की कर्मामुळे येत आहेत का, की वास्तूमुळे येत आहेत, की पितरामुळे येत आहेत, हे आपल्याला समजत नसतं। आणि लेवल 3 मध्ये
जी संजीवनी शक्ती फर्स्ट लेवलमध्ये दिलेली असती त्याला अजून इन्क्रीज त्याची पॉवर इन्क्रीज करून ती मृत संजीवनीमध्ये ते कन्वर्ट करतात, जी आपण सूर्याकडे कनेक्ट करून सूर्याची ऊर्जा घेऊ शकतो. म्हणजे संजीवनी शक्तीच्या खूप पटीने ती शक्ती असते आणि आपल्याला ती फील पण होते. ती मृत संजीवनी जेव्हा जागृत होते आपल्यामध्ये, तर तेव्हा आपल्यात ती शक्ती येते की आपण दुसरे जे एंटिटीज आहेत म्हणजे सूक्ष्म नेगेटिव्ह शक्ती जे आहेत, जे आम्हाला परत बाधा करतात, आपल्या जीवनात त्रास करतात, तर ह्या सगळ्यावर जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या जीवनात जे येतात, बाह्य बाधा म्हणतात त्याला, तर त्याच्यावर उपाय म्हणून पितराची साधना आम्हाला शिकवली जाते. मग लेवल 3 मध्ये आम्हाला ती शक्ती देतात, ज्याकडून आपण स्वतःला करतोच पण त्यासोबत परिवाराला पण सेक्युअर करू शकतो हे नेगेटिव्ह ऊर्जांची. तर हे जे लेवल आहेत, लेवल 1, 2 आणि 3, हे अत्यावश्यक आहे.